गुड मॉर्निंग ताई. गुड मॉर्निंग. काय मस्त झोप लागली होती मला. अगदी परीक्षा संपल्यावर लागते ना तशी. हो पण काय ग, तुझे डोळे असे लाल का? काही नाही. काही कसं नाही, नक्कीच काहीतरी आहे. खरं सांग पाहू. रात्रभर यांच्यामुळे मला जागरण झालं. इश्या, हे काय बहिणीला सांगायचं असतं वाटतं. रात्री घरीच आले नाही, सगळी रात्र गेली यांची वाट बघण्यात. असं असं मला वाटलं. पण काय ग, रात्रभर भाऊजी का आले नसतील ग? बहुधा कुठल्या तरी बाईच्या घरी. काय? भगरामनी मला सांगितलं. काय सांगितलं? ती बाई तरुण आहे, सुंदर आहे. रडू नकोस ग. येऊ दे भाऊजींना, चांगली खडसावून विचारते. कोण आहे ती बाई? तुमचा आणि तिचा काय संबंध? एक्सक्यूज मी प्लीज. हाँ माझी जरा तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे. हाँ बोला. काल रात्री आपण कुठे होतो, कुठल्या परिस्थितीत होतो, हे प्लीज कोणाला बोलू नका. इथे तीच परिस्थिती आहे. आपण दोघं एकत्र होतो हे जर आमच्या बायकोला कळलं तर ती मला घरातून हाकलून देईल आणि मग मला तुमच्या घरात येऊन राहावं लागेल. नको नको, तुम्ही माझ्या घरी आला तर माझा नवरा मला घरात हाकलून देईल. अच्छा बाय, येते. अच्छा, थँक्यू व्हेरी अच्छा. मच. थांबा, माझी साडी. ए बकराम, मालक मालक हे बघ मालक, ए खिशात एखाद्या ओले त्या बाईचा फोटो नाही ना? काय चालू तुझं? नाही काय नाही सकाळी सकाळी काय नाही. उगाच काही विचारतोस? ती साडी घेऊन आतमध्ये ठेवली ती. साडीतली साड्या ए बघाराम, बाईसाहेब उठल्या काय? त्या रात्रभर जागाच आहेत तुमची वाट बघत. हे बघ, मी डायरेक्ट आंघोळीला जातो. हं? बाईसाहेबांनी विचारलं तर त्यांना सांग की मी केव्हा चालू आहे. हं? नाही, आपण नाही कुठे बोलणार. हे एक तुझं भारी आहे. आता सांगशील? आता सांगेल. हं. शाबास, तुझ्यासाठीच कमवतो ना मी पैसे. हो हो काय, दे नाही ठेवून. कुठे होतात रात्रभर? कोण? आणि कुणाबरोबर होता? कुणाबरोबर? बोला, कुठे होतात रात्रभर? कोण? कुणाबरोबर? हा मी, म्हणजे माझ्याबद्दल बोलताय तुम्ही? हा मी ते लवकर सांगा, नाहीतर आज धडगत नाहीये तुमची. नाहीतरी माझी कधी धडकत होती म्हणा. आणि खरं काय ते सांगा. थापा मारल्या तर या हा, दाखवा. सांगतो ना जरा सबुरी घ्याल की नाही? काय एका पाठोपाठ सटासट प्रश्न विचारून माझं डोकं पार आउट करून टाकतात. बोला लवकर, कुठे होतात रात्रभर? काल काय मज्जा झाली. मज्जा? कोण होती ती सटवी? कोण सटवी? तीच जिच्या बरोबर रात्रभर तुम्ही मज्जा केली ती? तशी मजा नाही केली. मग कशी? काय झालं, काल ऑफिस मधून येताना मी तुझ्यासाठी साडी आणायला गेलो. काय? साडी आणायला गेलो तुझ्यासाठी, साडी. तर त्या एक्झिबिशन मध्ये एक मोठं जायंट व्हील होतं. जायंट व्हील म्हणजे माहितीये ना, एक मोठं चक्र असतं आणि मग त्यात लोक बसतात आणि मग ते गरगर 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 फिरतं आणि ते गरगर. जायंट व्हीलचं वर्णन पुढे बोला. तर ते त्या चक्रामध्ये मी बसलो आणि ते चक्र सुरू झालं. वर खाली वर खाली वर खाली असं फिरत होतं. आणि मग काय झालं कोणास ठाऊक, मग ते अचानक बंद पडलं. म्हणजे वर येता ना आणि खाली येईना. म्हणजे वरचे लोक वरतीच राहिले, खालचे लोक खालतीच राहिले. खालचे लोक वर बघू शकेनात, वरचे लोक खाली बघू शकेनात, असं झालं. आणि मग आम्ही अडकून पडलो रात्रभर. आम्ही म्हणजे कोण? आम्ही म्हणजे मी आदरार्थी बहुवचनानं बोललो. म्हणजे आम्ही
आम्ही म्हणजे मी आणि माझा मित्र काय बंडल मारता हो तुम्ही बंडल नाही मार, मी खरं ते सांगतो ना तुझ्या गळ्या शपथ. कोणत्या मित्राबरोबर होता तुम्ही आणि नाव काय त्याचं? नाव आहे ना हे नावात काय आहे असं खुद्द शेक्सपियर म्हणून गेलाय आणि तुम्ही नाव सांगा. सांगतो ना. बोला भाऊजी, नाव सांगा त्याचं. बोला पटकन. तुमच्या सगळ्या मित्रांना ओळखते मी. नाही याला तू ओळखत नाही, अजिबात नाही अहो ओळखत. पण त्याला काहीतरी नाव बिव असेल की नाही? नाव आहे ना. मग सांगा ना. काय आहे, आपल्याकडे एक पद्धत आहे, माणूस म्हटलं की त्याला नाव हे असतंच, जन्मल्याबरोबर त्याचं नाव ठेवतात आणि त्याच नावाने त्याला मग पुढे ओळखतात. नाव सांगताय ना? सांगतो ना. हे नाव हे अँथनी. अँथनी काय? अँथनी गोन्साल्विस. आणि पत्ता काय त्याचा? तुला काय करायचं का पत्ता? त्याचं लग्न झालंय. पत्ता घेऊन सांगता तो- सांगतो ना हे लिहून घे ग. पत्ता काय सांगणार आता? अँथनी गोन्साल्विस, अँथनी गोन्साल्विस, खोली नंबर 420. चाळ मला एकच चाळ फक्त माहिती आहे, बटाट्याची चाळ. विभाग? विभाग कुठून अवदासा आठवली? अवदासा नगर विभाग. ते कुठे आलं? हे इथे आपला ठाणे. ठाणे माहितीये ना, म्हणजे ठाणे, कल्याण, कर्जत. लिहून घे पुणे. ग. लिहून घे. झालं समाधान? मी जाऊ अंघोळ थांबा. थांबतो. पत्ता एकदा नीट वाचून दाखव ग. अँथनी गोन्साल्विस, खोली नंबर 420, बटाट्याची चाळ, अवदसा नगर, जिल्हा ठाणे. हं. काय विचार आहे तुझा? मला पाहायचंय की या पत्त्यावर तुमचा मित्र राहतो की मैत्रीण? वेडी मैत्रीण कशी असेल? अगं मला एकच तर मैत्रीण आहे आणि ती म्हणजे तू डार्लिंग. खोटारडे बंडलबाज. तुम्हाला काय वाटलं तुमची इथं पचेल? बघा रामनी मला सगळं सांगितलंय. काय सांगितलं? हेच की तुम्ही दुसऱ्या कुठल्या तरी बाईच्या प्रेमात पडलाय म्हणून. आणि ती तरुण आहे, सुंदर आहे म्हणून. अरे हरामखोर बगाराम असं सांगितलं. कुठे आहे तो हरामखोर? हरामखोर बगाराम, इकडे इकडे इकडे. तू यांना काय सांगितलंस? काय सांगितलं? यांना काय सांगितलंस? काय सांगितलं? मलाच विचारतो वर. गपचूप सांगणार देणे ठेवून सांग. कुठं काय सांगितलं? बघा राम, खरं सांग, तू म्हणाला नाहीस की या घरात एक नवीन बाईसाहेब येणार आहेत म्हणून? म्हणालो होतो. आणि तू हे सुद्धा म्हणालास की ती तरुण सुंदर आहे म्हणून. म्हणालो होतो. तू हेही म्हणालायस बघा राम की साहेबांनी सांगितलंय की बाईसाहेबांनी म्हणजे मी बदलीत दुसरा माणूस ठेवावा. हो, आता एक गाडी सोडून गेल्यानंतर बदलीत तुम्ही दुसरा गाडी ठेवणारच. म्हणजे मी नोकरी सोडतोय. काय? माझी मालकीणबाई माझ्याबद्दल चौकशी करायला इथे येणार आहे. गाढवा, म्हणजे सगळं तू स्वतःबद्दल बोलत होतास? मग म्हणजे तुम्हाला काय वाटलं मी साहेबांबद्दल बोलत होतो? चुप रे. हसायला काय झालं? एक गाडी सोडून गेल्यानंतर बदलीत दुसरा गाडी ठेवता ते माहित होतं, पण नवरा सोडून गेल्यानंतर बदलीत दुसरा. चालायला लाग इथून. चल चल चल. मी तेच करणार होतो. हेच करणार होतो. वरती सांगतोय आजकालचे नोकर तुला सांगतो ना. झालं तुझं समाधान? मी आता आंघोळीला जाऊ शकतो? तुम्ही आंघोळीला जा, तोपर्यंत मी तुमच्यासाठी चहा आणते. हा दॅट्स लाईक अ गुड गर्ल. भाऊजी, हा? तुम्ही म्हणाला होतात ना मी साडी आणायला गेलो होतो म्हणून. हा? कुठे ती साडी? ठीक आहे. अय्या, हा? इथे तर 2 साड्या आहेत. दुसरी साडी कोणासाठी? अगं वाढदिवसाच्या निमित्ताने आणली असेल भाऊजींनी. हा. बघ 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 माझी मेवणी बघ किती हुशार आहे. कसं पटकन तिने हा. ओळखलं. नाही तर तू हा? तिच्यापेक्षा हुशार आहेस. हॅपी बर्थडे टू यू डार्लिंग. वाढदिवस माझा आहे भाऊजी. तेच 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 करणार तुम्ही. हॅपी बर्थडे टू यू डार्लिंग. आंघोळीला जाताय ना? तिथंच चालू ना मी. आंघोळ केल्याशिवाय मला चैनच पडत नाही तर काय. थंड पाणी डोक्यावर ओतलंच पाहिजे. रश्मी, जरा चल माझ्याबरोबर किचन मध्ये. ए, ताबडतोब इकडे ये. काय ग? हे बघ, तो अँथनी गोन्साल्विस आहे ना, त्याला लगेच तार करून बोलावून घे. कशाला? अगे, याने हा जो पत्ता दिलाय ना तो खोटा आहे अशी माझी नक्की खात्री झालीये. अगं पण मग तार करून काय उपयोग? ती परत येणार कोणी घेतली तेच नाही तर म्हणून. मला हवंय ना. ती तार परत आली की आपोआप सिद्ध होईल की अँथनी गोन्साल्विस ही यांनी मारलेली चक्क थाप आहे. हे बघ, तू उगाच वाढवतीयस. हे बघ, मी सांगते तेवढं कर बघू. हे रात्रभर कुणाबरोबर होते शोधून काढल्याखेरीज मला काही चैन पडायचं नाही. तू उगीच संशय घेतेस ग. हा. त्याने किती प्रेमाने साडी आणली आहे. हा, म्हणूनच मला संशय येतोय. अगं, नवरा जेव्हा बायकोला न मागता साडी आणतो की नाही, तेव्हा त्यांनी नक्कीच काहीतरी लबाडी केलेली असते. तू जा बघू आधी. अगं आता कुठे पोस्टात जाऊ मी? पोस्टात नाही ग, फोनवरून तार करता येते रश्मी. तू पटकन लिहून घे बघू. ठीक आहे, काय लिहू? मिस्टर अँथनी गोन्साल्विस, असाल तसे ताबडतोब निघून या. माझ्या नवऱ्याला कळता कामा नये. आता माझं सगळं सुख तुमच्यावर अवलंबून आहे. विजया राजू प्रधान, तू जा पटकन. हे बाहेर याच्यात पटकन तार करू जा. हा.
मन की बात मेरे मन से न निकली, ऐसे तड़पू के जैसे जल बिन मछली. हं, मी सांगते तो मजकूर लिहून घ्या. मिस्टर अँथनी गोन्साल्विस, ताबडतोब मला येऊन भेटा. माझ्या नवऱ्याला कळता कामा नये. माझं सुख आता तुमच्यावर अवलंबून आहे. काय माझ्यावर? तुमच्यावर नाही हो, मी तारेचा मजकूर सांगतेय. ओ आय सी. हां, पुढे लिहून घ्या. मिसेस विजया राजू प्रधान. थँक्यू. ओके मिस्टर फाडके. अहो फाडके नाही हो, फडके माझं अण्णा. विमानात 5 वेळा सांगितलं, लक्षात कसं राहत नाही? फडके फडके लागते. मिस्टर फाडके. फाडके नाही हो, फडके. फडके माझा अण्णा हो, फडके. हा मिस्टर फडके, हा. तुमच्याकडे काय डिक्लेअर करा. अहो मी मराठी माणूस, त्यात फडके काय असणार माझ्याकडे? नेलेले कपडे परत आणले. ओके. तिकडे कोणी विकत घेतले नाही म्हणून. अहो मला रेखाला फोन करायचा होता. रेखा, हो. फिल्म स्टार रेखा. हो, नाही ये लो, हाँ? मेरे भी नमस्ते कह देना. अहो फिल्म स्टार नाही, माय वाईफ, बायकोला फोन करायचा होता. वाइफ को फोन करना है. हाँ. वो पब्लिक फोन देख रहे हो, Public जाओ वहाँ phone. जाके फोन करो. बायकोला कहाँ public- से आते टाइम वेस्ट करने को. नेक्स्ट. सारखा चिडतोय. एसटी स्टँड वरचा माणूस एअरपोर्टला आणला की असंच होतं. फोन कर. मुंबईतल्या हल्ली 7 नंबर फिरवावे लागतात. बोट दुखतात अशाने. संपले बो. हॅलो, ट्रिंग 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 ट्रिंग. नुसती बेल वाजते. बोमला ती घरात गेली वाटतं. वाटलं होतं भारतात आल्यावर तरी सुधरेल, पण नाही. या बायका म्हणजे हे आता बोमलाच बसावं लागणार मला इथे. घराची चावी पण नाही. राजू, करेक्ट. बऱ्याच वर्षाने आलोय, जरा सरप्राईज देऊया. राजू. मेरे घर आई हो, मेरे घर आई एक नन्ही परी. मेरे घर आई एक नन्ही परी, एक नन्ही तुम्ही? हॅलो. हॅलो. अहो त्या दिवशी गडबडीत ना माझी साडी तुमच्याकडेच राहिली. मला माहिती ना, मला माहिती ना. मी नंतर आणून देईन ना. कुठे? तुम्ही म्हणाल की आणून देईन, तुम्ही म्हणाल की आणून अहो देईन. कशाला, आता आले तर घेऊन जाते ना मी. नाही, आला तर तुम्ही घेऊन झाला, पण काय आमच्या बायकोन तुम्हाला बघितलं रोगाच घोटाळा होईल. अहो ती काय तिकडेच पडलीये. कोण बायको? हा? साडी ना, ती हो. तिकडेच पडली ना. बरं झालं बाहेर आली. दादा, अच्छा, घेऊन मी जा, येते. घेऊन जा. अहो, हे बघा काय झालं. काय? ही माझी साडी नाहीये. ही तुमची साडी नाही? नाही. असं कसं होईल? नाही नाही, ही तुमची साडी नाहीच आहे. पण तुमची साडी कुठे गेली? मलाच काय विचारताय? मला विचारून काय उपयोग आहे म्हणा? काय घोटाळा झाला असेल? कुठे गेली तुमची साडी? बगाराम, नाही नाही, बगाराम नाही देणार. बगाराम कशाला मी देईल? कुठे काय म्हटलं? मग कोण बोललं? वा, तुम्ही एक काम करा, तुम्ही जर लवकर जा, लवकर जा. अहो पण मग माझ्या साडीचं काय? मी नंतर आणून देईल ना. कुठे? आपलं इकडे आपलं शीतल स्टोअर्स. नक्की? नक्की म्हणजे काय, मी एकदा बोललो म्हणजे बोललो ना. बरं, ठीक ओ, इकडे, इकडे, इकडे. तुम्ही काम करा, तुम्ही इकडून चला. काय पुढच्या दरवाजाने कोणी येतो? तुम्ही मागच्या दरवाजाने जा. मागच्या दरवाजाने? शॉर्टकट शॉर्टकट. बरं ठीक आहे. हे बघा, मी शीतल स्टोर्स मध्ये तुमची वाट बघते. संध्याकाळी 5 वाजता नक्की या साडी घेऊन. 4:45 वाजता येईन मी. बरं, अच्छा बाय. अच्छा, बाय बाय. तुला काय करायचंय? तुझा काय संबंध आहे? बाईसाहेब तिकडे कामाला बोलत आहेत. जा जा, चल चल. वाचलो.